Good morning, everyone. Today we are going to learn here units of time. आज आपण जे पाहणार आहोत ते युनिट्स ऑफ टाइम कोणते आहेत ते आज आपल्याला पाहायचे आहेत. 1 सेकंड. ओके, 1 सेकंडचा युनिट काय आहे? 1 सेकंड. ओके, 1 सेकंड म्हणजे आपण 1 सेकंड मध्येच काउंट करतो. नेक्स्ट आहे 1 मिनिट. 1 मिनिट मीन्स किती सेकंड राहतात? 1 मिनिट्स मीन्स 60 सेकंड. 1 मिनिट्स मीन्स किती सेकंड असतात? 60 सेकंड. नेक्स्ट इज हियर 1 hour. 1 hour मीन्स 60 मिनिट्स. एक तासाचे किती मिनिट असतात? एक तासामध्ये 60 मिनिट असतात, म्हणजे 60 मिनिट असतात. 1 hour मीन्स 60 मिनिट्स. नेक्स्ट युनिट इज हियर 1 डे. 1 डे मीन्स 24 hours. म्हणजे एका दिवसामध्ये किती तास असतात? 1 डे मीन्स 24 hours. नेक्स्ट इज हियर 1 वीक. 1 वीक मीन्स 7 days. ओके, म्हणजे एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7 दिवस असतात. नेक्स्ट इज हियर 1 मंथ. 1 मंथ मीन्स किती राहतात इथे? 30 days. 1 मंथ मीन्स किती डेज असतात? 30 days असतात. नेक्स्ट इज हियर 1 इयर. 1 इयर मीन्स 12 months. ओके, म्हणजे एका वर्षामध्ये किती मंथ असतात? 12 months असतात. नेक्स्ट टाइम युनिट इज हियर 1 year. 1 year मीन्स 365 days. 1 year मीन्स एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 days असतात. नेक्स्ट वर्ड इज हियर 1 लीप इयर. 1 लीप इयर मीन्स 366 days. 1 लीप इयर मीन्स 366 days. नेक्स्ट इज हियर 1 decade. 1 decade मीन्स 10 years. 1 decade मीन्स किती असतात? त्याच्यामध्ये 10 वर्ष असतात. नेक्स्ट वर्ड इज हियर युनिट ऑफ टाइम मॉर्निंग. ओके, मॉर्निंग म्हणजे काय म्हणतो आपण इथं? अर्ली डे. मॉर्निंग मीन्स मॉर्निंगचं युनिट आहे अर्ली डे. नेक्स्ट इज हियर नून. नून म्हणजे कुठलं टायमिंग राहते इथे? 12 PM. नेक्स्ट म्हणजे नून, 12 PM. नेक्स्ट वर्ड इज हियर आफ्टरनून. आफ्टरनून, आफ्टरनून. ओके, याचं युनिट काय घेतलेलं आहे टाइम्स ऑफ युनिट मध्ये? आफ्टरनून. इव्हिनिंग. इव्हिनिंगचं युनिट्स ऑफ टाइम आहे बिफोर नाईट. नेक्स्ट वर्ड इज हियर नाईट. नाईटचं नाईट, डार्क टाइम. ओके, नाईट्स मीन्स डार्क टाइम. नेक्स्ट वर्ड इज हियर मिडनाईट. मिडनाईट, 12 AM. मिडनाईट म्हणजे काय म्हणतो आपण इथं? कोणतं टायमिंग असतं? 12 AM. नेक्स्ट वर्ड इज हियर डॉन. ओके, डॉन मीन्स काय? अर्ली मॉर्निंग लाईट. ओके, म्हणजे सकाळची पहाटेची वेळ असते. डस्क. डस्क मीन्स इव्हिनिंग लाईट. डस्क मीन्स इव्हिनिंग लाईट. डस्कचं टाइम युनिट आहे इव्हिनिंग लाईट. नेक्स्ट वर्ड इज हियर 1 fortnight. 1 fortnight युनिट्स ऑफ टाइम 14 days. म्हणजे 1 fortnight म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये 14 days असतात. नेक्स्ट वर्ड इज हियर वीकेंड. वीकेंड मध्ये काय म्हणतो आपण इथं? वीकेंड मीन्स सॅटर्डे अँड संडे. वीकेंड मीन्स सॅटर्डे अँड संडे. म्हणजे याच्यामध्ये फक्त 2 days मेन्शन असतात, सॅटर्डे अँड संडे. वीकडे मीन्स मंडे टू फ्रायडे. वीकडे मीन्स मंडे टू फ्रायडे. नेक्स्ट वर्ड इज हियर पास्ट. पास्ट मीन्स बिफोर नाउ. पास्ट मीन्स बिफोर नाउ. नेक्स्ट वर्ड इज हियर 1 century. 1 century means 100 years. Okay, 1 century is unit 100 years. Next word is here 1 millennium. 1 millennium means 1000 years. Means 1 millennium म्हणजे किती वर्ष असतात? 1000 years असतात. Next is here present. Presents now. Okay, present times of unit now. Next word is here childhood. Childhood units of time early life. Childhood means early life. After that teenage year. Teenage year means here is a time. Teenage year time is here age 13 to 19 ages. Okay, म्हणजे 13 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत. टीनेज इयर्स मीन्स 13 to 19 age. Next word is here adult. Next word is here adulthood. Adulthood means grown up years. Adulthood म्हणजे grown up years.
Next word is here old age. Old age means old age, units of time, later life. Okay. Old age means later life. Next word is here yesterday. Yesterday's one day ago. म्हणजे पूर्वी म्हणतो आपण काल. Yesterday one day ago. Today unit of time now. Okay. Today म्हणजे आज म्हणतो and now म्हणजे पण आता किंवा आज. नेक्स्ट वर्ड इज हिअर टुमारो. टुमारो मीन्स नेक्स्ट डे म्हणजे उद्याचा दिवस. नेक्स्ट वर्ड इज हिअर लास्ट वीक. लास्ट वीक म्हणजे प्रिव्हियस वीक. नेक्स्ट वर्ड इज हिअर लास्ट वीक, प्रिव्हियस वीक. नेक्स्ट वर्ड इज हिअर नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक्स मीन्स कमिंग वीक म्हणजे येणारा आठवडा. नेक्स्ट वीक्स म्हणजे कमिंग वीक येणारा आठवडा. लास्ट मंथ. लास्ट मंथ मीन्स प्रिव्हियस मंथ, जो झालेला आहे तो मंथ. नेक्स्ट मंथ, कमिंग मंथ म्हणजे येणारा जो मंथ असतो त्याला काय म्हणतो आपण इथं, नेक्स्ट मंथ म्हणजे कमिंग मंथ. ओके. हे दिस वन युनिट्स ऑफ टाइम. लास्ट इयर. लास्ट इयर मीन्स प्रिव्हियस इयर. ओके. जे झालेलं आहे ते वर्ष लास्ट इयर. लास्ट इयर, प्रिव्हियस इयर म्हणजे जे झालेलं आहे ते वर्ष. नेक्स्ट इयर मीन्स कमिंग इयर म्हणजे येणारे वर्ष. AM. AM मीन्स बिफोर नून. ओके. AM मीन्स बिफोर नून म्हणजे दुपारच्या अगोदरचा टाइम AM. PM मीन्स आफ्टर नून. आफ्टरनून म्हणजे 12 नंतरचा जो टाइम आहे त्याला आपण काय म्हणतो, PM. अ क्लॉक. ओके. मीन्स एक्झॅक्ट अवर. अ क्लॉक म्हणजे काय म्हणतो आपण, एक्झॅक्ट अवर म्हणजे एक्झॅक्ट जे आपण तास सांगतो, एक्झॅक्ट अवर सांगतो ते क्लॉक मध्ये येतात. हाफ पास्ट 30 मिनिट्स. हाफ पास्ट 30 मिनिट्स 30 मिनिटं. क्वार्टर पास्ट 15 मिनिट्स. क्वार्टर पास्ट म्हणजे 15 मिनिट्स 15 मिनिटे. क्वार्टर टू 15 मिनिट्स बिफोर. क्वार्टर टू मीन्स 15 मिनिट्स बिफोर. ब्रेक टाइम, रेस्ट टाइम. ब्रेक टाइम म्हणजे काय म्हणतो आपण इथं, रेस्ट टाइम. नेक्स्ट वन इज हिअर शॉर्टली. शॉर्टली मीन्स सून. ओके. लवकर. शॉर्टली मीन्स सून. इव्हेंच्युअली. इव्हेंच्युअली म्हणजे आफ्टर सम टाइम म्हणजे काही वेळानंतर. इव्हेंच्युअली मीन्स काय म्हणतो आपण इथं, आफ्टर सम टाइम काही वेळानंतर. म्हणजे ते दोन्ही ह्याच्यामध्ये युज करू शकतो आपण इथं. टेम्पररी. ओके. टेम्पररी म्हणजे काय म्हणतो आपण इथं, नॉट फॉर एव्हर म्हणजे असं काही टेम्पररी म्हणजे म्हणतो ना आपण ते नॉट फॉर एव्हर. ओके. म्हणजे कायमस्वरूपी नाही. परमनंटली, फॉर एव्हर म्हणजे कायमस्वरूपी म्हणतो आपण इथं. फ्रिक्वेंटली, ऑफर. फ्रिक्वेंटली म्हणजे काय म्हणतो आपण इथं, ऑफर. ओकेजनली. ओकेजनली मीन्स सम टाइम. ओके. ओकेजनली मीन्स सम टाइम, काही टायमिंग साठी. रेअरली, नॉट ऑफन म्हणजे सारखे नाही. रेअरली मीन्स नॉट ऑफन, सारखे नाही. ऑलवेज. ऑलवेज त्यासाठी युनिट कोणतं वापरतो, ऑल द टाइम. ऑलवेज टाइम्स ऑफ युनिट कोणतं आहे, ऑल द टाइम. नेव्हर. नेव्हर ऍट नो टाइम. नेव्हर ऍट नो टाइम कधीही नाही. स्प्रिंग, सीझन ऑफ फ्लावर्स म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या सीझन मध्ये फुले जास्त प्रमाणात येतात. ओके. स्प्रिंग. नेक्स्ट वर्ड इज हिअर समर. समर, हॉट सीझन. समर म्हणजे काय म्हणतो आपण इथं, हॉट सीझन, उष्ण वातावरण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. समर मीन्स उन्हाळा. ऍटम, कूल सीझन म्हणजे थंडीच्या ह्याच्यामध्ये. विंटर, कोल्ड सीझन. विंटर म्हणजेच काय म्हणतो आपण, त्यासाठी काय युनिट आहे, कोल्ड सीझन. नेक्स्ट वर्ड इज हिअर ड्राय सीझन. लिटल रेन ज्याच्यामध्ये थोडाफार पाऊस असतो, ड्राय सीझन, लिटल रेन. नेक्स्ट वन इज हिअर रेनी सीझन. लॉट्स ऑफ रेन. रेनी सीझन म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर, ज्या सीझन मध्ये भरपूर प्रमाणात पाऊस असतो. ओके. दिस वे आय हॅव कम्प्लिटेड युनिट्स ऑफ टाइम. ओके. वी डू रिव्हिजन अगेन of these all words. We take here quick revision. Units of time. 1 second, 1 second, 1 minute, 60 seconds, 1 hour,
60 minutes. 1 day, 24 hours. 1 week, 7 days. 1 month, 30 days. 1 year, 12 months. 1 year, 365 days. 1 year, 365 days. 1 leap year, 366 days. 1 decade, 10 years. Morning, early day. Noon, 12 p.m. Afternoon, after noon. Evening, before night. Night, dark time. Midnight, 12 a.m. Dawn, early morning light. Dusk, evening light. 1 fortnight, 14 days. Weekend, Saturday and Sunday. Weekday, Monday to Friday. Past, before, now. 1 century, 100 years. 1 millennium, 1000 years. Present, now. Childhood, early life. Teenage years, age 13 to 19. Adulthood, grown up years. Old age, later life. Yesterday, 1 day ago. Today, now. Tomorrow, next day. Last week, previous week. Next week, coming week. Last month, previous month. Next month, coming month. Last year, previous year. Next year, coming year. AM, before noon. PM, afternoon. O'clock, exact hour. Half past 30 minutes. Quarter past 15 minutes. Quarter to 15 minutes before. Break time, rest time. Shortly, soon. Eventually, after some time. Temporarily, not forever. Permanently, forever. Frequently, often. Occasionally, sometimes. Rarely, not often. Always, all the time. Never, at no time. Spring, season of flowers. Summer, hot season. Autumn, cool season. Winter, cold season. Dry season, little rain. Rainy season, lots of rain. This kind of way I have completed some units of time. You watch this video again and again and do practice in your home. Thank you.